की बघ काय काकी नंबर लावला असता भेटले असते एवढी. भाडं किती आहे? शियान बाबूसाठी आम्ही कपडे बघतोय आणि नाही ठेव जा आपल्याला फक्त एकच घ्यायचंय ते घेतलं हे बघितले. जे पाहिजे होती ती इम्पॉर्टंट वस्तू घेतलेली आहे आपण. बटर विरघळल बोलते, पटकन घे बोलते व्हिडिओ मध्ये. मी घेतला. काय बोलले कशा? आज 1 जानेवारी ना. आम्हाला 1 जानेवारीची आमची आज ही पार्टी आहे. कोणती? पावभाजी पार्टी. तो डुलतोय. एक थांब. हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जयदीप या चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि पहिल्याच दिवसाची पहिली सुरुवात आमची झालेली आहे किचन मधून आणि ती पुढच्या 31 डिसेंबर पर्यंत तशीच राहणार आहे. राहणारच ना. रोज किचन तर रोज पाहिजे, त्याशिवाय पोट भरेल काय? तुझं नाही किचन रोज, माझं रोज. हिचाच सो मस्त 2025 संपला. कधी निघाला कधी संपला काहीच कळलं नाही. पटापट वर्ष संपत चाललंय. 25 तर एकदम भुरकन निघून गेलेलं आहे. आणि आता 26 पण लगेच निघालेला आहे. मस्त मजा वाटते. पण 26 मध्ये काय होणार आहे काय माहिती. प्रत्येक वर्षाला आपण एक्साइटमेंट असतो काय की ह्या वर्षामध्ये हे करू, त्या वर्षामध्ये ते करू. नाहीये वर्ष संपत गेला नाही रे, हा बकवास गेला. या वर्षामध्ये आता पुढच्या वर्षामध्ये चांगलं करू. ठीक आहे, उद्या कधी उजडत नाही आणि पुढचा वर्ष पण उजडत नाही. हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू. तसं तर आपलं मराठी वर्ष नाही सुरू झालेलं म्हणून हा बोलते का आपण विश नाही करायचं. ठीक आहे, तरी पण हॅपी न्यू इयर आणि गुढीपाडव्याला परत एकदा हॅपी न्यू इयर. तर ना मस्त आहे की आज गुरुवार, मस्त देवाचा वार आहे, स्वामी समर्थांचा वार आहे, दत्तगुरूंचा वार आहे. अजून कुठल्या देवांचा वार आहे मला आता 2च तसे पण माहिती आहे. साईबाबांचा 3 माहिती आहेत मला. सो मस्त वर्षाची सुरुवात झालेली आहे गुरुवारपासून, देवाच्याच वारापासून झालेली आहे आणि एंड पण छान होणार आहे वर्षाचा. तर आज आमचा उपवास आणि आज स्पेशल बनवते मी पावभाजी. आणि कालच्या आम्ही 31st काहीच केलं नाही म्हणजे पार्टी वगैरे, कारण आम्ही ती 30 तारखेलाच केलेली आहे, कारण आमचा काल उपवास होता एकादशी. म्हणून आज काय भाजी नको म्हणून आज अशी नवीन वेगळं काहीतरी म्हणून पावभाजी बनवते आणि खीर बनवू ना गोड मस्तपैकी. आणि असं माझं असंच खीर गोड म्हणून तर खायला. सो असा माझा आजचा मेनू आहे. आणि मस्त रेडी म्हणजे काय आंघोळ वगैरे झालेले आहेत आणि केस अशी चिप्पू ठेवलीत. मला केस सोडायचं म्हटलं ना बाबा नको, अशी केस गळतात माझी म्हणून असं बांधून ठेवत धुतलेत म्हणून. तर काही नाही, 2025 आमचा असं मस्त गेलेला आहे. कसा गेला? 2025 मस्त गेला. आता 26 पण मस्त नाही गेला 2025. तो हसत खेळत मजा मस्ती करत भांडत थोडं कटकट करत आणि सगळ्यांच्या ह्याच्यात असतो तो सुख दुःख सगळं भरपूर काही आलेलं गेल्या वर्षामध्ये. आणि त्याला आम्ही दोघांनी मस्त मिळून एन्जॉय केला. तसंच असंच हे वर्ष पण आमचं जावं, सगळ्यांचं हे वर्ष पण सुखा समाधान मस्त आनंदाने जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आणि चला आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आम्ही. आणि आजपासून नवीन वर्षामध्ये असं आम्ही केलेलं आहे तर रोजचे डेली ब्लॉग्स आम्ही टाकणार आहोत. भले तो छोटासा का होईना नाही, मध्ये टाइम नाही ना भेटत त्याच्यामुळे. हाच बोलतो आपण करूयात आणि नंतर बोलतो जाऊ दे मग आज नको असं होते. नको म्हणजे काय माहिती, आजचा वार आज 1 तारीख आहे ना, आज काकाला सुट्टी आहे आणि आमचे बाळराजे काकाकडे आहेत म्हणून आम्ही रिलॅक्स मध्ये बोलतोय. हा आमचा मेन पॉइंट आहे. शियान आम्हाला करूनच देत नाहीयेत. आता तुम्ही लोक म्हणाल की तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाचं नाव घेता, तुम्ही असं म्हणता करून देता करून, पण जे पॅरेंट्स आहेत त्यांना कळतं प्रत्येकच मुलगा असं हट्टीपणा करतो असं नाही. आमचं ना जे आम्ही घेऊ तेच लागतं. जाम हट्टीपणा त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक काय असेल ते बिल त्याच्यावरच फाडतो. श्रियांमुळे त्याच्यामुळेच. असं ते बोलू तेवढं कमी आहे. आता मी पटापट पावभाजी बनवते. काय घेतले मटेरियल ते तुम्हाला रेसिपी दाखवणार नाहीये मी, असंच जस्ट रील्स बनवणार आहे ना, मिनी ब्लॉग रील्स ते असेलच. पण हा आला चल आंघोळ करू. हॅपी न्यू इयर बोल. हॅपी न्यू इयर बोल सगळ्यांना जोरात. जा काकाकडे मग चला. पोरगा आमचा आलेला आहे, त्याची पहिले आंघोळ करतो आणि मग काय ते पुढचा माझ्या ताब्यात आलेला आहे. आणि मी ते सगळी तयारी करायला लागलेली आहे पावभाजीची. आणि ते फक्त मला माझ्या नवऱ्याने कांदा कापून दिलेला आहे. आणि इथं बाकी सगळं मी आता हे सगळं कुकरमध्ये पहिलं बॉईल करून घेते. आणि शिमला मिरची तर नाही टाकत आहे, शिमला मिरची फोडणी द्यायची आहे, कांद्यासोबत परतवणार आहे म्हणून तर हे सगळं उकळून घेणार आहे. आणि मग बाकीचं आमची शिवडी आंघोळ करते. ओम नमः शिवाय बोल. बाबू आंघोळ कोण करते? बोल कोण
कर. तुझी आंघोळ कोण करते इथे? आईकडे बघा. इकडे बघ, इकडे बघ. आंघोळ कोण करतो बाबूची? आ? बाबूची आंघोळ कोण करतोय? आंघोळीची जिम्मेदारी आज निकेशकडे आहे. नाही ओम नमः शिवाय. ओम बोल, तू नमः रोज कशा शिवाय. बोलतोस? बोल पटकन. तू बोल ओम बोल. नमः शिवाय. बोल पटकन. पूर्ण मॅश करा, काहीच राहिलं नाही पाहिजे. विठ्ठल हा. कुठे गेला? पाहुणा गेला आमचा. आणि साहेब आमचे आणि श्रीयू आमचा दोघं जण पाव घेऊन आला. आला. काय आणायला गेलेलो? काय बाबू? उवा पाव. पावभाजी आणायला गेलेलो. पावभाजी नाही तर उवा पाव बोलते, म्हणजेच वडापाव बोलतोय. उवा पाव. आणि हे पूर्ण मॅश कर हा. येस. नाही तर मी फोडणी पण देचल तू. आज तुझ्या हातची खाऊयात आपण. चलेगा. हे कधी केली मी पावभाजी, आठवते का? बाबू व्हायच्या आधी 3-4 वर्ष झाले असते. 3 वर्ष तर नक्कीच. त्याच्यावर आज करते, होईल चांगली. नाही होणार हे कधीच तेच ना. दिसतं म्हणजे बायको तुझी खूप नाही का? बायकोची जरा हे कर ना. भारीच झाले. पण ही किती टायमाला? एका टायमामध्ये संपून 4 टायमाला खाऊयात. लफडा. चल मी फोडणी देते. पावभाजी आमची रेडी झालेली आहे. आता फक्त पाव बनवायची राहिलेली आहे. आणि थोडा असा तडका बनवते, म्हणजे अशी लाल 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 दिसेल ना. थोडा मसाला बटर मध्ये फ्राय करून मग ती फोडणी टाकणार. मग जरा तवंग दिसेल लाल लाल. मग मस्त आज तडकावाली पावभाजी आहे आमच्याकडे. नाही, बटरचा. बटरवाली. बटर पावभाजी. बटर विरघळेल बोलते. पटकन घे बोलते व्हिडिओ मध्ये. मी घेतला काय बोलले कशा? आणि पावभाजी झाली. आणि आता नेहमीप्रमाणे भांडी घासण्याचा कार्यक्रम. भांडी माझ्या 5वीला फुटलेली आहे. दिवस रात्र पहिली भांडी घासायची. आता माझी पावभाजी डन झालेली आहे. पहिलं श्रियान बाबूला जेवण बनवते. आणि श्रियान बाबूला पावभाजी नाही तर काकीकडून डाळ भात त्याला आणलेला आहे. डाळ भात मेथीची भाजी आणलेली आहे. आणि त्याला पहिलं भरवते, कारण त्याला जेवण बनवायला अर्धा तास लागतो. टंगळ मंगळ करत तो खाणार आणि मग आम्ही जेवणार. बाबू काय खातोय? बाबू? गावा आईस्क्रीम खातोय. कोणता फ्लेवर? परत बघ. कोणती आईस्क्रीम? कोणती फ्लेवर कोणता? गावा. अरे बापले, गावा आईस्क्रीम खातोय. जेवण झालं आमचं. आणि काय झालं माहितीये, काल 31st होता आणि आम्ही आईस्क्रीम आणली सगळ्यांसाठी. तर श्रियान बाबूला गावा आईस्क्रीम आवडते, तर ती आम्ही ठेवली फ्रीज मध्ये. म्हणजे सगळ्यांच्याच ठेवली. आणि बाबू आमचा 10:30 काल झोपला, इथंच झोपलेला. उठतच नाही येतो. मग काय त्याची आईस्क्रीम राहून गेली. तर आता म्हटलं देऊयात, रात्रीची नको, थंडी वाजते म्हणून ना बाबू. तर अचानक बेत झाला. आता काय करूया घरात बसून. तर वर्षाचा पहिला दिवस, नवीन सुरुवात करूया देवदर्शनाने. म्हणजे इथेच जवळच स्वामी समर्थांचा मठ आहे ना. आज गुरुवारच आहे. हा मग गुरुवारच आहे. आणि काय मठ आहे? स्वामी समर्थांचा मठ आहे, तिकडे आम्ही चाललोय गुरुवारीच. आणि अक्कलकोटला इतकी गर्दी आहे. बाबा आता रील्स बघितली, बेकार गर्दी आहे एका ठिकाणावर. किती टाइम लोक थांबलेले आहेत. बरे ना गेलो सगळीकडे. आणि तिरुपतीला बघितलं तर बंद करून टाकलं. 3 दिवस तर बंदच आहे. 3 दिवस बंदच आहे त्यांचा. काय ऑफलाईन दर्शन सगळं बंद आहे. ते टोकन वगैरे फ्री मध्ये मिळतात ना, ते पण बंद आहे त्यांनी. आणि जाऊ देत. तर आता आज वर्षाची नवीन सुरुवात आहे आणि कुठेतरी जायचं आहे देवाच्या दर्शनाला. आणि आजचा वार पण गुरुवार आहे. तर म्हणतो चला स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन येऊयात. आपल्या इथेच आहे जवळच पनवेल मध्ये, मठामध्ये जाऊन येऊयात. म्हणून आता आम्ही रेडी होऊन निघालोय. श्री स्वामी समर्थ. आणि आमचं कार्टून तिकडे गेलेलं आहे. आणि आमच्या सोबत काका आणि काकी आहेत. चलो बाबाकडे चाललोय. बाबाला बोल. बाबू कुठे चालला? इकडे बघ. कुठे चालला? आले मोर्या कर बापाला. मोर्या कर. मोर्या. चालेल चला जाऊया आता. काकीचं त्यांनी हे फोडलं. काय ती कुंडी काचेचं होतं ते हा फोडलंय. काकाने फोडले की काकीने बाबूने फोडला? काकाने फोडली बाबूवर ना. म्हणते काकी काय नाही बोलणार. बापरे किती मोठी लाईन लागली. एवढी मोठी लाईन लागलेली आहे की बघ. काय काकी नंबर लावला असता भेटले असते. एवढी जागा आहे, एवढी लाईन मोठी आहे. बाप. अरे बापरे. बाबू कुठे बसला? चालो ऑटो चालव. भाडं किती आहे इथून स्टेशनचं भाडं किती आहे?
त्यांना पण त्रास मस्त दर्शन झालं. 1 तास लाईनला थांबलो आम्ही. 1 तास गेला आणि मस्त दर्शन झालं. आणि आता लास्ट आणि फर्स्ट टाइम आम्ही या मठामध्ये आलो. मस्त वाटलं ना, एकदम छान सगळे देव असं एकदम होते. गल्ली आहे. कुठे आहे माहिती नव्हतं. हा काकीने आणलं आणि सगळे देव आहेत ना होत आले. आणि नंतर मग स्वामींचं आणि दर्शन पण मला मस्त घेता आलं. म्हणजे धावपळ नाहीये. आणि तिथे पण बराच वेळ थांबवलं. नंतर आम्हाला बाहेर आलो प्रसाद खायला. मस्त सगळ्यांना प्रसाद भेटलाय. आता खातो. आणि मेन श्रियांसाठी मिळालेला शिरा आहे हा. आणि श्रियांना संध्याकाळचा नाश्ता झालेला आहे. मठात ना आता आम्ही आलेलो आहोत ओराई मॉलमध्ये. कारण की आमचं नेहमीचं एक काम असतं तिथे दर महिन्याला स्त्रियांचे पॅम्पर्स. पण आता त्याला एकच घालतो म्हणून या महिन्यात यावेळेस 1.5 महिना गेला. हां 1.5 महिना गेला. आणि आता संपले. आणि आता मॉलमध्ये जरा थोडा वेळ फिरतोय आम्ही. आणि फुल गर्दी आहे. आणि आता पहिलं चाललो मॅक्समध्ये. शियन बाबूसाठी आम्ही कपडे बघतोय. आणि इथे बाबाचं चाललंय कोणतं घ्यायचं काय. कुठे गेला तो श्रीयो? तुला कोणतं आवडते ते काहीतरीच करतोयस तू. आणि आज छान छान जरा आम्हाला आवडले शर्ट्स वगैरे मस्त मस्त आहेत. काहीतरी वेगळं आहे ना रे बाबा. मग दुसरं नको. साईज मोठी बघ ना. एक हा शर्ट तर डन झालेला आहे आपला. अजून ए श्रीयू तिकडे कोण आहे? बुवा आहे. आणि ह्याचं बघा इकडे काय चाललेलं आहे. श्रीयू बुवा येईल तिकडे. बस झाला नाही. आहे का ऑफरमध्ये 30% ऑफर फुल पॅम्पर्स. 30% तर संपलेली आहे. बाबू काय स्टियान त्याला बोलते गाडी घे. अरे आपल्याकडे आहेत गाड्या. ही नको आता आपल्याला. कशी आहे दाखव बाबाला. दाखव बाबू दाखव. गाडी दाखव. काढू काढून काय करू. ते ओरडतील लोक. आपल्याला ओरडणार बाबू. आपली नाही. ठेव जा. आपल्याला फक्त एकच घ्यायचं ते घेतलं. हे बघ इथे. जे पाहिजे होती ती इम्पॉर्टंट वस्तू घेतलेली आहे आपण. बलून करून भेटला. अरे बापरे किती खुश झाला. घेतो खिशात टाकून. चल अरे वा. टाक खिशात. गुड बॉय. एन्जॉय करायची. आज 1 जानेवारी ना. आम्हा 1 जानेवारीची आमची आज पार्टी. ही पार्टी आहे. कोणती? पावभाजी. पावभाजी पार्टी आहे. बाबू तुला काय? बाबूने डाळ भात बाबूने डाळ भाती खाल्ली. आणि आमची आज पावभाजी आणि मस्त गोड आणि मध्ये ते- खीर बनवलेली आहे. आणि त्या दिवशीचा राहिलेला थोडासा थंडा पण आम्ही आणलेला आहे. जेवलो नाही तेव्हा काकाची तयारी. भांडी इथेच आहेत अजून. काकाने आणलेला हॅपी न्यू इयरचा केक नंतर कापताना दाखवतो. नाव बिव काय लिहून आणलंय? हॅपी न्यू इयर काय नाही. ब्लँक आहे पूर्ण. श्रियान बेबी त्यात काय आहे? बॉक्स. ए काय आले. तू कोणाच्या हॅपी टू? थांब थोडासा. नाचतोय बघ. जसा थांब, काय काढू दे बाहेर काढू दे. एक थांब. हा बाहेर काढू दे. श्री काय बेबी? बाहेर काढू दे. कोणाचा पिला बर्थडे? आली कोणाच्या हॅपी बर्थडे. तो डुलतोय. ए थांब. आया. इतकी घाई केक कट करायची. एक काम कर तू सगळं रंगवेल त्याला. तो केक बॉक्स वरच राहू दे. तो सगळं हे करेल. हा काकाने नाव टाका पळतो. हॅपी न्यू इयर. हाताने थांब. हॅपी न्यू इयर. ये कोणाचा बर्थडे? या स्वतःच कापलं आणि स्वतःच खाल्लं का? हे काय कापलास पण बस झाला. आता काप परत. अजून कट करा. अरे हा फुल सगळीकडे कट शाबास. कर. इथून पण, इथून पण, इथून पण. अजून कट. हा कर. इकडून कुठे? या खा. आम्हाला कोणालाच देऊ नको. तू एकटाच खा. हा अरे देवा. त्याला स्पून आणून दे रे. बस झालं. चल बस. जा थांब. त्याला रंगरंगोटा करू दे. नको मला धुवायला लावणार. थांब जरा, बाबा. चमचा आण जा. बाबू तर मस्त आता केक कट केला. मस्त केक एन्जॉय केला. आणि आमचा आजची नवीन वर्षाची सुरुवात खूप छान झालेली आहे. आणि निकषला आज इतक्या लवकर झोप आलेली आहे ना.
तर तो जाऊन लगेच बेडवरच पडलाय की मी झोपतोय, तुम्ही दोघंही काय पण करा. आणि आमचं पोरग खेळत बसलेला आहे मस्त. बघा इकडे मजा. शिवडी झोप आली बाबा मला. फाईल घेतले आणि फाईल सोबत हा नखरे करत बसलेला आहे. आणि हा आमचा निकेश बाबा लगेच झोपला, बोलते मी झोपतोय. म्हटलं ठीक आहे. कसा गेला आजचा दिवस? मस्त गेला एकदम. आणि अचानक भयानक आमचा प्लॅन झाला पटकन स्वामी समर्थांच्या मठामध्ये जायचा. आणि तिथे आम्ही गेलो आणि मस्त वाटलं आम्हाला. नंतर मॉलमध्ये गेलो. सगळं आपलं अचानकच झालं ना हे असं. प्लॅनिंग आमचं आजचं काहीच नव्हतं. जसं काल आम्ही काहीच नाही केलं तसं आज पण आम्ही काहीच नव्हतं करणार. फक्त पावभाजी बनवणार होतं एवढं मात्र एक होतं खरं. पावभाजी पण मस्त झालेली आहे. तर काय नाही, असा आजचा दिवस गेलेला आहे आमचा. चला तर मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय एव्हरीवन. बाय कर. बाय बाय.